अखंड हरिनाम सप्ताह सगरुळी या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला योगदान दिलेलं आहे या 7 दिवसाच्या काळामध्ये कोणी कोणाच्या रूपामध्ये हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्व मान्यवरांचे आपण त्यांचे स्वागत करणार आहोत। तसेच काही गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांचे पण स्वागत करायचं आहे आणि बाहेरून आलेले काही कार्यकर्ते असतील, काही नेते मंडळी असतील, यांचा पण सत्कार आता आपण पाहूया। धन्यवाद। हा जो भव्य दिवस सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहात त्यासाठी अनेकांचे हात अनेकांचे परिश्रम या ठिकाणी लागलेले आहे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे। वर्षातून एकदाच असा सोहळा, फार मोठा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो। त्यामुळे जे काही वर्षभरामध्ये मंदिराच्या विकास कामामध्ये जे काही घडलेलं आहे ते आपल्यासमोर मांडणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यासाठी आपली थोडीशी वेळ मी या ठिकाणी घेतो आहे। सर्वप्रथम या ठिकाणी स्वागताने सत्कार होईल। आमचे लाडके हरिभक्त परायण आजचे कार्याचे नेतृत्व विश्वनाथ महाराज काकंडीकर यांचं या ठिकाणी स्वागताने सत्कार होईल। त्यांचा सत्कार करण्यासाठी हिरण्य पाटील कोगळे यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज काकंडीकर यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत करावं। यानंतर आपल्या परिसरातील सगरोळी गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी श्री गणेश पाटील मरखले यांचंही या ठिकाणी स्वागत होईल। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे त्यांचे नागराव हळवदकर आपण या ठिकाणी येऊन यानंतर जिल्हा परिषद सदस्य श्री गणेश पाटील मरखले यांचं या ठिकाणी स्वागत करावं। गौरीबाई उस्केवार यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या मंदिराचे पुजारी मोगरेवार ताई यांना अशी विनंती करतो आपण जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य आणि वेळोवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करून आम्हाला निधी प्राप्त करून देणारे आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू विश्वनाथ पाटील समाज यांचंही या ठिकाणी स्वागत होईल। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो सदाशिव पाटील शिंदे आपण आमचे ज्येष्ठ बंधू विश्वनाथ पाटील समाज यांचं स्वागत करावं। ज्यांनी या मंदिर विकासाला हातभार लावलेला आहे त्या सर्वांचं स्वागत करणं, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे। सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शिवकुमार पाटील बापणे यांचं या ठिकाणी स्वागत होईल। त्यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो आमचे कार्यकर्ते बाळासाहेब पाटील आपण शिवकुमार पाटील बापणे यांचं स्वागत करावं। या ठिकाणी स्वागत होईल।
यानंतर या नगरीचे माजी सरपंच वेळोवेळी त्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी ज्यांच्या मनामध्ये वेगवेगळी धोरणं असतात असे श्री प्रभू मुत्तेपोड माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत करण्यासाठी मी चंदनराव आंबेराय यांना अशी विनंती करतो की आपण माजी सरपंच श्री प्रभू मुत्तेपोड यांचं स्वागत करावं. गोदावरीबाई विश्ववार स्वागत होईल. प्रत्येक कार्यक्रम यांच्याकडूनच आम्हाला मिळत असते. नेहमी आम्हाला मदत करणारे संजय पाटील चिल्लोड यांचं सत्कार करण्यासाठी हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज काकांडेकर आमची इच्छा आहे की आपण यांचं यथोचित असं स्वागत करावं, सत्कार करावं. हे 7 दिवस ज्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह केला, महासंग्राम लाईव्हचे चॅनलचे सर्व तथा 7 दिवस या ठिकाणी शूटिंग करून दुसऱ्या दिवशी त्याचं एडिटिंग करून परत सर्वांना ते कीर्तन उपलब्ध होईल अशा पद्धतीनं त्यांनी कार्य केलेलं आहे. असे महासंग्राम चॅनलचे सर्व पेटेकर संग्राम यांचं स्वागत करण्यासाठी मी यदलोड हनुमंत सिद्धराम यांना अशी विनंती होती की आपण पेटेकर संग्राम यांचं स्वागत करावं. पेटेकर संग्राम महासंग्राम लाईव्हचे सर्व पेटेकर संग्राम 7 दिवस अतिशय मेहनत घेऊन ज्यांनी आपल्यापर्यंत घरी बसलेल्यांना कीर्तन त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवले असे महासंग्राम लाईव्हचे सर्व पेटेकर संग्राम यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत होते आहे. ज्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी भरीव अशी मदत दिलेली आहे, ज्यांच्यामुळे मंदिराचा विकास आम्ही करू शकलो असे मलगोंडा लोणेकर यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रभू सुरकुटलावा यांनी मलगोंडा लोणेकर यांचं स्वागत करावं. मलगोंडा लोणेकर यांनी मंदिराच्या विकास कामात भरीव अशी मदत आम्हाला दिलेली आहे, म्हणून त्यांचंही या ठिकाणी स्वागत होते आहे. ज्यांनी मंदिर विकास कार्यात मदत केलेली आहे त्यांचं या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर गौतम
वाघमारे आज या सप्ताह सोहळ्याच्या सांगता सोहळ्यानिमित्त त्यांनी या ठिकाणी बुंदीचा लाडू प्रसाद त्यांच्यातर्फे या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे गौतम वाघमारे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करतील. त्यांचा सत्कार करण्यासाठी सिद्धराम दमायवार यांना अशी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. सिद्धराम दमायवार. अतिशय मध्यम परिस्थितीमधले व्यक्ती गौतम वाघमारे. माणसाची द्यायची दानत असावी लागली. धनदौलत तर सर्वांच्या जवळ असतेच असते, पण ज्यांना द्यावं वाटते तेच सेवा करू शकतात असे गौतम वाघमारे. यानंतर हनुमंत परबता उलगडे यांनी सुद्धा मदत दिलेली आहे. त्यांचं प्रतिनिधी कल्याण उलगडे जर असेल तर या ठिकाणी यायचे आहे का? त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी साई भोमना सोनगाव यांना अशी विनंती करतो की आपण आहे का भोमना सोनगाव साईगोंडा आंबे. त्यानंतर इरगोंडा लोणेकर यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. मंदिराच्या मदत केली आहे. स्वागत करण्यासाठी यदलोड गणपत यांना अशी विनंती करतो की आपण इरगोंडा लोणेकर यांचं स्वागत करावं. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे मंदिराच्या समोर या ठिकाणी अगोदर उशीर झालेला आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर पाटील महाजन यांना नूतन पदवी देण्या या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदाचे पद मिळाले आहे. त्यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास कामात निधी आणून देण्यामध्ये त्यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. शंकर महाजन यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो गुरुके दत्तू. आपण या ठिकाणी येऊन शंकर पाटील महाजन यांचं यथोचित असं स्वागत करावं. यानंतर काँग्रेसचे तालुका प्रतिनिधी दिलीप पाटील सोपुरे ज्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे. आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून 10 लाख रुपयाचा निधी त्यांच्यातर्फे पाठपुरावा करून आम्हाला मिळवून देणार आहेत असे दिलीप पाटील सोपुरे यांचं या ठिकाणी स्वागत होईल. दौटे दत्तू मामा यांना अशी विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर आमचे ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख यांनी खूप अशी मेहनत घेऊन सगळ्यांना पारायणाला बसवलं. त्यांना सकाळी 4 वाजता उठवलं आणि त्यांच्यातर्फे संपूर्ण पारायणाची सांगता आणि कालची जी दिंडी बघितला त्याचंही श्रेय त्या हनुमान वेलबगार यांना जाते. हनुमान वेलबगार यांना जाते आणि त्यांची अशी पण इच्छा आहे की आदरणीय हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज काकंडीकर यांच्या हस्तेच त्यांचं स्वागत आणि सत्कार व्हावा. म्हणून परत पुढच्या वर्षी सुद्धा ते यावर्षीपेक्षा डबल पारायणाला बसवतील आणि आम्हाला पण ते बोलवतील.
यावर्षी आम्हाला निमंत्रण देणं विसरून गेले. अतिशय छान असं कार्य त्यांचं ज्ञानेश्वरी तसेच आता जे आपल्यासमोर जे मंदिर दिसत आहे, गेल्या वर्षी जर पाहिलं असेल महाराष्ट्रात ही फरशी पण तुटलेली होती. अनेक गोष्टी या ठिकाणी अशा होत्या की जे आम्हालाही लाज वाटत होतं की याला कसं करावं. तर यासाठी बाळासाहेब पाटलांनी पुढाकार घेऊन सर्व काम केलेलं आहे. म्हणजे निधी आमची होती, पण बाळासाहेब पाटलांनी पुढं थांबून सर्व काम केलेलं आहे. आणि त्यांच्या एवढी मेहनत कोणीच केलेली नाही. हे जे सुंदर दिसाले ते त्यांचंच आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटलांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो शंकर वाघमारे यांनी बाळासाहेब पाटलांचं या ठिकाणी स्वागत करावं. मंदिराचे पुजारी जे अहोरात्र या ठिकाणी मंदिराची सेवा करतात त्यांना सपत्नीक आहेर आपण देणार आहोत. त्यांनाही सपत्नीक आहार आहेर विश्वनाथ महाराज काकंडीकर आदरणीय यांच्या हस्ते त्यांना सपत्नीक आहेर देण्यात येईल. मोगरेवर रामलो आपण या ठिकाणी सपत्नीक घ्यायचं आहे. बाळासाहेब पाटील यांचं स्वागत. आपण अनेक मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं असल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शासकीय रीती ठेकेदार रवी सेठ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. ज्यांनी वर्षभर या मंदिराची पूजा करतात, सेवा करतात. मोगरेवर रामलो हे स्वतः गावामध्ये फिरून विठ्ठल रुक्मिणीसाठी, त्यांच्या टोपसाठी किंवा जे काही दागिने बनवायचे असतात त्यासाठी वर्षभर चांदी जमा करत असतात. त्यांच्याच मेहनतीने विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावर जे आपल्याला टोप दिसतो आहे चांदीचा, तो त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी सपत्नीक आहे. या ठिकाणी हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज काकंडीकर यांच्या हस्ते या ठिकाणी होते आहे. बाबूसाहेब गादेवार त्यांची पूर्ण टीम आहे. पण प्रतिनिधी स्वरूपात बाबूसाहेब गादेवार यांचं या ठिकाणी स्वागत होईल. सायगोंडा आमचे आम्हाला अशी विनंती आहे की आपण सायगोंडा लोणीकर आम्हाला अशी विनंती आहे की बाबूसाहेब गादेवार यांचं यथोचित असं स्वागत करावं. महत्त्वाची सेवा आहे आणि ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड म्हटल्यासारखं महाप्रसादाची व्यवस्था जे करतात असे बाबूसाहेब अनेक माणसं पडद्यामागे कार्य करत असतात. आपल्याला समोर जे दिसतात तेवढीच माणसं दिसतात, पण हा सोहळा किंवा हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हात या ठिकाणी लागलेले असतात. काही जण आपल्याला समोर दिसतात, काही जण पडद्यामागे असतात. त्यांचं कुठंतरी कौतुक होणं आवश्यक आहे. म्हणूनच हा छोटासा या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो आहोत. यानंतर 7 दिवस त्यांनी अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था दिलेली आहे असे निलेश महाजन आणि अतिशय कमी दरामध्ये आम्हाला व्यवस्था पुरवतात. संपूर्ण टेंट, संपूर्ण साऊंडची व्यवस्था त्यांच्यातर्फेच होते असते. त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. शंकर बुच्चलवार यांना विनंती आहे की आपण निलेश महाजन यांचं या ठिकाणी स्वागत करावं.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आपण ठरवतो आपण यावर्षी चांगल्या प्रकारे भागवत करायचा. आता सप्ताह संपला, महाराष्ट्राचा संपला, विसरून जातो. परत पुढच्या वर्षी पुन्हा तोच विषय आपल्यासमोर येतो की यावर्षी आपण चांगल्या पद्धतीने भागवत करू, मोठ्या प्रमाणात भागवत करू. तर यावर्षी भव्य असं रामनवमी ते हनुमान जयंती भागवत कथा आपल्याला करावायची आहे. आणि विनंती आमची महिलांना आहे, आपल्या दरवेळेस आम्ही भागवत कथा हा सर्व जो सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहात याच्या मागे अनेक जणांचं हात आहेच आहे. पण या सर्वांना एकत्रित गुंफून, सर्वांना सोबत घेऊन, सर्व महाराजांच्या तारखा घेऊन हे सर्व यशस्वी करण्यामध्ये अनेक लोक या ठिकाणी आहेत. त्यामुळं आमचे नागोराव बाबा माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे आहेत. अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांचं या ठिकाणी खूप मोठं कार्य आहे. हे सर्वजण कार्य करत असतात. मी जरी अध्यक्ष असलो तरी नाममात्रच आहे. त्यांच्यापेक्षा मी 10% सुद्धा काम करत नाही, पण तरी सुद्धा आम्ही समोर असतो. पण कार्य करणारी ही माणसं आहेत. त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी एक प्रतिनिधी स्वरूपात म्हणून नागोराव मामा बळवतकर यांचं स्वागत सत्कार हरिभक्तपरायण आदरणीय विश्वनाथ महाराज काकांडीकर यांच्या हस्ते होईल. नागोराव मामाचा सत्कार म्हणजे आमच्या सर्वांचा सत्कार असंच आपण समजूया. आणि नागोराव मामाच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण असेच संपूर्ण टीम चांगलं कार्य आपण उत्तर करूया. सर्वांनी नागोराव मामाचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं, सत्कार करायचं. कधीही पडद्यासमोर न येणारे आमचे नागोराव मामा अतिशय मितभाषी, शांत स्वभाव, अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व. शिवराज पाटील येसगीकर, वेळ खूप झालेली आहे याची जाणीव आहे, पण हे सर्व करणं आवश्यक होतं. म्हणूनच हा छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपण या ठिकाणी आमदार साहेबांना आमंत्रित केलेलं होतं. आमदार साहेब येणारही होते आणि येतीलही, पण त्या अगोदर या ठिकाणी अनेक मान्यवर बसलेले आहेत जे उद्याचे भावी राजकारणातील मोठ्या पदावर जाणार आहेत. त्यांना एवढीच विनंती आहे की कुठंतरी आमचं विठ्ठल रुक्मिणी मंदिरचं विकास कुठंतरी थांबलेला आहे. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो आहोत की मंदिराचा विकास करण्याचा, पण आमची जी मर्यादा आहे ती लिमिटेड आहे. आम्ही मर्यादित आहोत. पण इथं जे राजकीय मंडळी बसलेले आहेत त्यांना अशी विनंती आहे की आपण थोडंसं विठ्ठल रुक्मिणी मंदिरकडेही आपण जर लक्ष दिलं तर निश्चितच या ठिकाणी भव्य असं आपण मंदिराचा विकास या ठिकाणी करू शकतो. अनेकांना माहित आहे या ठिकाणी गोरगरिबांची लग्न होतात. लग्न होताना अनेक अडचणी या ठिकाणी येतात. आपण फक्त नाममात्र दरामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये लग्न लावून देतो किंवा मंदिराची आपण फीस घेतो. तुम्ही बाहेर जर गेलात तर प्रचंड अशी भरमसाठ अशी फीस आपल्याला लग्नाला लागते, विविध धार्मिक कार्याला लागते किंवा विविध आपल्या घरगुती कार्यक्रमाला लागते. पण या ठिकाणी जर राजकीय लोकांनी जर ठरवलं की इथं एक भव्य असं मंगल कार्यालय किंवा त्या पद्धतीचं जर आपण या ठिकाणी मदत करू किंवा विकास कामासाठी जर आपण मदत केला तर निश्चितच आपली ही जी सेवा आहे ती गोरगरिबांसाठी होईल. आणि आपण जर गोरगरिबांसाठी जर सेवा केला तर निश्चितच आमचं पांडुरंग आपल्याला आपल्या राजकारणामध्ये यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना विनंती राहील कोणत्याही पक्षाचे असं पक्ष सोडून आमचं मंदिर कसं डेव्हलप होईल किंवा मंदिराचा विकास कसा होईल या आपण ठरवून जर या ठिकाणी आला तर निश्चितच आमच्या मंदिराचा विकास होईल आणि गोरगरिबांचं कार्य या ठिकाणी केल्यासारखं होईल. सर्वांना परत एकदा विनंती आहे की आपण आपले आमदार असतील किंवा खासदार असतील यांच्याकडे पाठपुरावा करून कमीत कमी आमच्या मंदिराचा विकास कसा साधता येईल याबद्दल आपण पाठपुरावा करावा. आमदार साहेब येतील, आल्यानंतर त्यांचं यथोचित असं स्वागत सत्कार करूया. तोपर्यंत आपण सर्वांना
तोपर्यंत प्रसाद तुम्हाला जागेवरच भेटून जाईल, कोणी उठू नका. 2 मिनिटं आमचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ व्यंकट सावकार बर्डे या ठिकाणी 2 शब्द मांडणार आहेत. नमस्कार. मुळात पांडुरंग हा आपला महाराष्ट्राचा नव्हे, तो आहे कानडी कर्नाटकचा. आणि तो आला कुणासाठी तर पुंडलिकाच्या भेटीसाठी म्हणून आला आणि इथं स्थायिक झाला. पंढरपूरला पांडुरंग आला, पांडुरंगमध्ये विठ्ठल आला, स्थायिक झाला. हे कुणामुळं तर पुंडलिकासाठी. तसं सगरोळीत कुणामुळं आला तर कैलासवासी बामणे शंकरराव पाटील. तर अशा वेळेला आपण त्यांच्या वंशजांचं यथोचित स्वागत करणं न केलं तर आपण सुद्धा एक गुन्हेगार करू. आणि म्हणून सर्वातर्फे अशी मी विनंती करतो की त्यांनी व्यंकटराव पाटील गुरुजी बामणे यांचा सत्कार महाराजांना अशी विनंती करतो मी की त्यांनी सत्कार करावा. तुझी चरणसेवा पांडुरंगा. वडिलांनी या मंदिराच्या कार्यासाठी भरपूर वेळ दिला आणि त्या सेवेचा वारसा चालविणारे आमचे व्यंकटराव गुरुजी यांचाही सत्कार व्हावा अशी माझ्याही मनात इच्छा होती. योग आला आणि आताच त्यांनी बोलल्याप्रमाणे ही सर्व मान्यवर मंडळी यांनी थोडंसं लक्ष जर घातलं तर हा कापडी मंडप जो आहे ह्या ठिकाणी भव्य सभामंडप होईल अशी आशा परमेश्वराच्या चरणी बाळगू आणि याला सर्वांचं सहकार्य असावं ही प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. खरं तर सत्काराची आवश्यकता नव्हती, पण पितृतुल्य उशीर आल्यामुळे त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. श्री फुलारी सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. आदरणीय हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज काकांडीकर यांच्यातर्फे या ठिकाणी सत्कार होतो आहे. प्रसाद दिला की दोन्ही वाटणं झाल्यानंतर जागेवरच तुम्ही बसून घ्या. मी आठवण करून देऊ इच्छितो या मंदिराचं भूमिपूजन मोठे साहेब कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं होतं. त्यांचं खूप प्रेम आमच्या सगळी नंदीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरवर. आदरणीय आमचे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी माजी प्रतिनिधी श्री विश्वनाथ पाटील समन हे सुद्धा या ठिकाणी आदरणीय रावसाहेब पाटील अंतापूरकर यांचं स्वागत करतो. विश्वनाथ पाटील यांचं स्वागत होते आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. मोजे सगरोळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सगरोळी. करून
आमच्या मंदिराच्या विकास कामामध्ये आपण हातभार लावावा, आपण आपल्या परीनं आम्हाला निधी देऊन या ठिकाणी उपकृत करावं अशी मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो। आणि अंतापूरकर परिवारांचं या आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर जे अगोदरपासून प्रेम आहे ते असंच वृद्धिगत राहावं अशी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आदरणीय रावसाहेब अंतापूरकर साहेब। बोला पुंडलिक महाराज की आज आपल्या जेवण चालू आज आपल्या सदोडी नगरीमध्ये या ठिकाणी सानिका होत आहे आणि 2 दिवसाखाली गणेशजी पाटील शिंपळकर आपल्या गावाचे जिल्हा परिषद प्रतिनिधी त्यांचा फोन आला। मी निश्चितपणे म्हटलं आजच्या या कार्यक्रमाला मी येणार। मला गेल्या वेळेसही माझ्या मते आलो पण मी थोडासा उशीर झाला होता आणि 7च्या दरम्यान मी त्या ठिकाणी आलो होतो। जसं आपण आठवण सांगितली की माझ्या वडिलांची यावरती निश्चितपणे श्रद्धा आहे। वडिलांच्या काळामध्ये मंदिराच्या कामाची सुरुवात झाली होती। आज मोठं मंदिर या ठिकाणी झालेलं प्रशस्त झालेलं आहे। आज भाविक भक्त मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्यासह आज या कार्यक्रमाला आलेले आमचे गणेशजी पाटील शिंपळकर या भागाचे जिल्हा परिषद प्रतिनिधी माझे तसेच माझे सहकारी या भागाचे माझे अध्यक्ष आमचे रायरेसाहेब तसेच सुनीलजी पाटील आमचे व्यंकटजी पाटील आणि आमचे शिवजी पाटील एसीकर सगळे आणि आमचे विश्वनाथजी पाटील समन आमचे सर्वच मान्यवर आमच्या नाव राहून गेल्या सगळ्यापासून दिल्ली व्यक्त करतो आलेले सर्व भाविक भक्तगण। खरंच खूप आनंदाचा हा क्षण आहे। एक वातावरण एक धार्मिक या ठिकाणी निश्चितपणे वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। हा आपण जे कार्यक्रम आपण घेतो त्यातून आपलं जे धार्मिक कार्य आहे ते पुढे नेण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी चालू आहे आणि त्याला तुमची सहभाग म्हणून निश्चितपणे माझ्या वतीने आपण आता म्हटलं की या ठिकाणी सभामंडळ आणि अन्य विकास काम निश्चितपणे होण्याची या ठिकाणी गरज आहे। येत्या काळामध्ये आपण मला सांगा मी या ठिकाणी आपल्याला आपण म्हणाल त्या पद्धतीने आपण निधी देऊन एक सभामंडप आपण निश्चितपणे येत्या काळात पूर्ण करण्याची या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी देतो। काळजी करू नका। सर्व भाविक भक्त आता या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। आम्ही पाणी देणार नाही। आल्याच्या नंतर आपण यथोचित मान सन्मान केला तर मी स्वतःहून या कार्यक्रमात सहभागी झालो आहे। या आपल्या आजच्या या सप्ताहामध्ये मी सहभागी झालेला आहे। निश्चितपणे मला आनंद झालेला आहे आणि असंच मी यापुढेही मी सहभागी दर्शवून आपण लवकरच आपण जे सभामंडपाचं काम म्हटलं त्याचं कामाच्यासाठी आपण लवकरच या ठिकाणी येऊ एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद जय भारत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट व समस्त आमच्या गावकऱ्यांतर्फे आपलं हार्दिक असा आभार। तसेच आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात। आमची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की अंतापूरकर साहेबांना कोणत्या तरी मोठ्या कार्यक्रमाला भागवताला किंवा हरिनाम सप्ताहाला बोलवावं। आज आमची इच्छा ही पूर्ण झालेली आहे। आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय रेतीचे शासकीय गुत्तेदार रवी सेठ त्यांचंही या ठिकाणी स्वागत होईल। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे माजी सरपंच तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे विश्वस्त प्रभू मुत्तेफोड यांना अशी विनंती करतो की आपण रवी सेठ यांचं यथोचित असं स्वागत करावं। माजी महापौर तथा मन्नेरवालू समाजाचे अध्यक्ष तेलंगणाचे आमचे मित्र लिंगमण्णा यांचंही या ठिकाणी स्वागत होईल। बऱ्याच दिवसानंतर लिंगमण्णाची या ठिकाणी भेट होते आहे। तिकडं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी नागोराव मामा बळवंतकर आपणास अशी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। मंदिर दृष्टी सगळ्यांचं करायचं आहे।
मनेरवालू समाजाचे मोठे नेते तेलंगणाचे आणि माजी महापौर आहेत हे निजामाबादचे, त्यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत होते आहे. तसेच रेती ठेकेदार जय मन्ना यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी इराणा पाटील कोदळे आपण अशी विनंती करतो की जय मन्ना यांचं स्वागत करावं. आपल्या सर्वांच्या परिचयाचे सगळीचे भाचे तथा एक सक्रिय नेते श्री शिवपाटील यसगीकर यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो भोमन्ना सुरकुटलावर यांना अशी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. या आमचे मित्र शिवकुमार पाटील यसगीकर अतिशय धडाडीचे असे कार्यकारी, नेहमीच गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असणारे शिवकुमार पाटील यसगीकर. संदीप राणा ठाकूर यांचं स्वागत करण्यासाठी मी सागरी विठ्ठल पाटील यांना अशी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. वेळ खूप होत आहे याची जाणीव आहे, पण या सर्वांच्या सहकार्यानंच आपण विविध विकास कामं करू शकतो, म्हणून त्यांचं स्वागत करणे या ठिकाणी अगत्याचं आहे. अतिशय थोड्याच वेळात या ठिकाणी हा कार्यक्रम संपेल. यानंतर दादा इकडे बघा. यानंतर शिवनाम सप्ताहाचे सर्व इकडं आपल्याकडे हरिनाम शिवनाम सर्व मिळूनच सप्ताह चालू असतो. आम्ही त्या कार्यक्रमात जातो, ते आमच्या कार्यक्रमात येतात. त्यांचंही स्वागत करणं यथोचित आहे. शिवभक्तपरायण शंकरप्पा महाराज उदगीरे यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो चंद्रराव आंबेराय. आपण या ठिकाणी येऊन शिवभक्तपरायण शंकरप्पा महाराज यांचं स्वागत करावं. शिवनाम सप्ताहाची सर्व जिम्मेदारी जे लीलया पेरतात आणि प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे आमचे सर्वांचे लाडके प्रवचनकार कीर्तनकार शिवभक्तपरायण शंकरप्पा महाराज उदगीरे यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यानंतर आमचे मार्गदर्शक विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या भूमिपूजनापासून ते कळसापर्यंत ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं ते असे आमचे खंडेरावजी देशमुख यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. शेवटी स्वागत केलं की लक्षात राहते, म्हणून आपलं नाव शेवटी ठेवलं. खंडेरावजी देशमुख यांचं स्वागत या ठिकाणी
प्रभू मुत्तेफोड माजी सरपंच तथा भावी पंचायत समिती सदस्य यांच्यातर्फे खंडेरावजी देशमुख यांचं स्वागत होईल. जे आम्हाला भूमिपूजनापासून देश सांगू शकतो ना, म्हणजे जाहीर सांगू शकतो ना, एक भूमिपूजनापासून ते कळसापर्यंत ज्यांनी मनातून आम्हाला सहकार्य केलं, पडद्या मागून पडद्या समोरून, असे आमचे खंडेरावजी देशमुख यांचं स्वागत या ठिकाणी प्रभूजी मुत्तेफोड माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे या ठिकाणी होते आहे.